अभिजित दिपके, हा प्रश्न माझा तुला आहे, काय तू लहानपणी डोक्यावर पडलेलास का तुला मुद्दामून तुला म्हणजे विक्टिम कार्ड खेळायचं असतं रे दरवेळेला? मला हे नक्कीच सांग. हा व्हिडिओ बघ तुझा. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन सगळ्यांनी बघा. त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना तुला फॉलो करतात ते अराजक असतात, जे भीमचे घोषणा देतो तुम्ही त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन जातात, जे भीमचे घोषणा देतात त्यांना कसं ते अराजक म्हणू शकतात? तुला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावर? तुला लाज वाटलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस जे बोलले त्याच्यावर नाही, तो व्हिडिओ नंतर तुला मी दाखवीनच. पण तुझ्या ह्या वागण्यासाठी, कारण की तुझं म्हणणं असं आहे का मी जर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातात ठेवून जर का जगभरात फिरलो आणि काहीही केलं तर कोणी काय आम्हाला बोलायचं नाही, कोण काय बोललं तर लगेच तू हे बोलणार का? नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन कसं काय कोण मला असं काहीतरी बोललं? अरे तू काय केलंस? पुस्तक घेऊन, पुस्तक घेतलं, स्टेजवर गेलास, नीट पेपर लीक बद्दल बोलायचं होतं, तू काय केलंस? जय भीम जय भीम नारेबाजी करायची गरज नव्हतीच तिकडे. हा, आणि बाबासाहेबांचा तुला कसला रे पाठिंबा पाहिजे किंवा त्यांचं कसला तुला हातात पुस्तक घेऊन फिरायचंय? तू तर नीट पेपर लीक साठी गेलास ना, का कुठच्या एका पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करायला गेलास? तुझं जे काम आहे ते कर ना. बाबासाहेब आंबेडकरांचा कसला वापर करतोयस? हा, दुसरा प्रश्न मला एक सांग, जेव्हा तू स्टेजवर जातो, स्टेज जो नीट पेपर लीक झालेला त्यांच्या पालकांना कशाला नाही आला स्टेजवर घेऊन? त्या पालकांना घेऊन यायचं, सगळं करायचं. नीट पेपर लीक साठी आलेलास ना तू, तर गव्हर्नमेंट विरोधात बोलायला लागलास. नाही, गव्हर्नमेंट हिंदू मुस्लिम करते. बाबा, हिंदू मुस्लिम करते म्हणजे काय करते ते जरा स्पष्ट करून सांग. कारण की जेवढे राईट्स मायनॉरिटीसाठी आहेत गव्हर्नमेंटनी बनवलेले, तेवढे राईट मेजॉरिटीकडे अजिबात नाहीये. त्यांचे स्वतःचे राईट सोड, अरे इकडे स्वतःच्या धर्माचे, मंदिरांचे तेही राईट आमच्याकडे नाही आहेत, हे समज जरा. तू स्टेजवर जातोस आणि आझादीचे नारे तिकडे पूर्ण जगभरात तिकडे जाहीर करतोस. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन तू बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली स्वतःची पार्टी एस्टॅब्लिश करायचीच ही सगळी चळवळ आहे तुझी. तुझं नीट पेपर लीक कडे तर लक्ष अजिबात नव्हतं. ही अराजकता आहे की नाही आहे हे कॉमेंटमध्ये सगळ्यांनी नक्कीच सांगा. आणि ह्याच अराजकताबद्दल हे देवेंद्र फडणवीस बोलत होते, ज्याचा तू वापर करून म्हणजे विक्टिम कार्ड कसं खेळायचं हे तुला चांगलं माहिती आहे आणि दरवेळेला तू तेच करतोस. नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण व्हिडिओ बघा. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. उगाचचे फेक नॅरेटिव्ह सेट नको करूस आणि उगाचचं विक्टिम कार्ड तर अजिबात नको खेळूस. तू दरवेळा हेच करतो. सीजीआयनी बोललं, अरे सबको कॉकरोच बोल दिया, सबको कॉकरोच बोल दिया. अरे एका स्पेसिफिक वर्गाला कॉकरोच बोललेले, कारण की यांच्याकडे डिग्र्या नसतात आणि यांना जॉब्स पाहिजे म्हणून कॉकरोच बोललेले. तू तर सगळ्या पूर्ण युथलाच घेऊन टाकलंस फेक नॅरेटिव्ह सेट करायला. असं का बरं करतोस? डोक्यावर पडलेलास का? हा, नाही ना? तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. हर हर महादेव, सत्यमेव जयते.